राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। राम रसाची चवी, राम रसाची चवी, आन रस न रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिणी निजधामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। विठ्ठला 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 महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ। विठ्ठला 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 विठ्ठला, टाळी वाजवा बोला विठ्ठला 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 विठ्ठला। अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या ह्या मुंगसरे गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या 751व्या जयंतीचं औचित्य आणि प्रभुरामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या औचित्य साधून संपन्न होत असलेला 38व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपविण्यात आलेली आहे। तद्निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे। अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा, बहुतेकांच्या पाठांतरातला आणि बहुतेकांच्या ओळखीचा असलेला हा अभंग आहे। प्रभुरामचंद्रांच्या नामाचं महिमान प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रभुरामांच्या नामाची काय महती आहे ती महती आपल्या समोर व्यक्त करतात। बरं, तुकाराम महाराजांनी प्रभुरामचंद्रांच्या नामाची महती जी गायलेली आहे ती केवळ ऐकून ऐकून महिमा सांगितला आहे अशातला भाग नाही। आपण जे महिमान तुम्हाला सांगतो आहोत त्या महिमानाचा अनुभव स्वतः आपण घेतलेला आहे। अर्थात तुकाराम महाराज तेच महिमान या ठिकाणी व्यक्त करतात ज्याचा अनुभव त्यांना स्वतःला आधी आलेला आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। प्रभुराम
रामचंद्रांचं महिमान अगाध आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या नामाचं जे महिमान आहे ते आपल्या सगळ्यांना कळावं. प्रभू रामचंद्रांच्या नामाचं काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे, त्यात काय शक्ती आहे, त्याचा काय परिणाम आहे. आपण जर सदैव त्याचं नामचिंतन करत राहिलो तर प्रभू रामचंद्र आपल्या हाती काय फळ देणार आहेत हे आपल्याला कळावं. याच्याकरिता तुकाराम महाराजांनी या अभंगाची योजना केलेली आहे. रामनवमीचं औचित्य आहे आणि प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या दोनही देवतांच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धाभाव आहे. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये राम म्हटल्यानंतर जी ऊर्जा आपल्या अंतःकरणात प्रज्वलित होते आणि कृष्ण म्हटल्यानंतर आपल्या अंतःकरणात जी ऊर्जा प्रज्वलित होते त्याला तो दृष्टिकोन जर डोळ्यासमोर ठेवला तर या दोघांच्या बद्दल अंतःकरणात मोठी श्रद्धा आपल्या आहे हे आपल्याला पाहता येतं. किंबहुना आपली ओळख जर आपल्याला काही सांगायची झाली तर ती आपण प्रभू रामचंद्रांच्या बद्दलच सांगत असतो. राम म्हणजे आपल्या फार जिव्हाळ्याचा असलेला विषय आहे. राम म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि हा राम कुणालाच कधी मोकळ्या हाताने पाठवत नाही हे तुम्ही ध्यानात घ्या. प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन ज्यानं केलं, जाणतेपणानं जरी रामाचं नाव घेतलं तरीही त्याला फळ आहे आणि अजाणतेपणाने जरी त्यानं रामाचं नाव घेतलं तरी त्याला सारखंच फळ आहे. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला 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 रामचंद्रांचं नाव हे अत्यंत महान आहे. हा भाग वेगळा आहे. राम एव परम ब्रह्म, राम एव परम तप, राम एव परम तत्व, श्रीरामो ब्रह्मतारकम. उपनिषदांनी त्याचं असं वर्णन केलेलं आहे. राम म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, राम म्हणजे काय काय आहे. राम एव परम ब्रह्म, परम शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ. परम म्हणजे काय, श्रेष्ठ. राम एव परम ब्रह्म म्हणजे परब्रह्म अर्थात ब्रह्मातील श्रेष्ठ भाव म्हणजे राम आहे. राम एव परम तप, या तपसाधनेपैकी श्रेष्ठ म्हणजे रामाचं नाव आहे. राम एव परम तत्व, अति सगळ्या तत्वांमध्ये श्रेष्ठ तत्व जर काही असेल तर ते राम आहे. श्रीरामो ब्रह्मतारकम, अगदी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणारं हे एकच नाव आहे जे प्रभू रामचंद्रांचं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून मी म्हणून गेलो, जाणतेपणानं जरी त्या रामाचं नाव आपल्या मुखातून आलं तरी पण त्याला सारखं फळ आहे आणि अजाणतेपणाने जरी प्रभू रामचंद्राचं नाव मुखाला आलं तरी त्याला सारखं फळ आहे. कोणीतरी प्रभू रामचंद्रांच्या नामाचा महिमा जाणतो म्हणजे त्याला महिमा कळतो, म्हणून त्यानं रामचंद्रांचं नाव घेतलं आणि म्हणून तो संसार सागरातून तरून गेला. पण एखाद्याला रामचंद्रांच्या नावाचं महिमान माहिती नाही आणि त्यानं रामचंद्रांचं नाव घेतलं म्हणून तो तरून जात नाही, अशातला भाग नाही. रामाचं नाव ज्याला कळतं त्याचाही उद्धार आहे आणि रामाचं नाव ज्याला कळत नाही त्याचाही उद्धार आहे. अजून थोडंसं स्पष्ट करायचं झालं तर जो असं म्हणतो की मी रामाला मानतो त्याचाही उद्धार आहे आणि जो असं म्हणतो की आम्ही राम मानत नाही त्याचाही उद्धार आहे. कारण राम मानत नाही हे म्हणत असताना पण राम मुखात येतं. ध्यानात घ्या, आम्ही राम मानत नाही हे म्हणत असताना पण राम मुखात आलं ना की त्याचाही उद्धार आहे. किंबहुना आम्ही रामाला मानतो असं म्हटल्यानंतर राम मानतो म्हणणाऱ्यांचं पोट पण रामच भरतो आणि राम मानत नाही असं म्हणणाऱ्याचं पोट सुद्धा रामच भरतो. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला प्रभू रामचंद्र कृपाळू आहे. प्रभू रामचंद्र एक परब्रह्म आहे, परम तत्व आहे, परम तप आहे आणि म्हणून त्यांचं नामस्मरण जाणतेपणानं म्हणजे कळून केलं तरी पण सारखं फळ आहे. अजाणतेपणानं केलं म्हणजे नकळता केलं तरी सारखं फळ आहे. आपल्याला कळलं पाहिजे की नाही मला सांगा, रामाचं महिमान आपल्याला कळलं पाहिजे. कसा नियम आहे, ज्याची आपल्याला साधना करायची त्याचं महिमान आधी आपल्याला कळलं पाहिजे. कळणं म्हणजे जाणतेपणा आणि न कळणं म्हणजे अजाणतेपणा. बरोबर, आपल्याला त्या नामाचं महिमान कळणं म्हणजे जाणतेपणा आणि न कळणं म्हणजे अजाणतेपणा. मी गमतीनं म्हणत असतो, आपल्याला कितपत कळतंय हे तरी माणसाला कळलं पाहिजे. आपल्याला काय कळतंय हे तरी माणसाला कळलं पाहिजे. कारण समाजात बरीच अशी माणसं आहेत की आपल्याला काहीच कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. हे तुम्हाला कळलं तर बरं पडेल, तुम्ही माझ्याशी बोलत चला.
म्हणजे मी गमतीनं म्हणत असतो, तुम्हाला जर कळलं असेल तर कळलं म्हणा, आणि नाही कळलं तर नाही कळलं म्हणा. पण तुम्हाला जर कळलंच नाही आणि तुम्ही कळलं असं जर म्हणालात तर मला कसं काय कळेल की तुम्हाला कळलंय की नाही कळलंय? आता एवढं कळलं का ते सांगा. आपल्याला कळलं तर त्याला जाणतेपणा म्हणायचा, आणि नाही कळलं तर त्याला अजाणतेपणा म्हणायचा. प्रभू रामचंद्रांचं नाव तुम्ही कसं घेता? जाणतेपणा, म्हणजे त्यांचं महिमान कळून जरी रामाचं नाव घेतलं सारखं फळ आहे, आणि त्यांच्या नावाचं महिमान एखाद्याला कळत नाही पण रामाच्या बद्दल श्रद्धा आहे ना, सारखं फळ आहे. विठ्ठला विठ्ठला सारखंच सारखंच. मग सारखं फळ म्हणजे तरी काय आहे? अहो, या संसार सागरातून तरुण जाणं हे सारखं फळ त्याला प्राप्त होतं. राम म्हणतात रे जाणता नेणता, 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 राम म्हणतात रे जाणता नेणता. हो कायाती भलता कुळहीन, हो कायाती भलता कुळहीन, राम म्हणतात रे जाणता नेणता, राम म्हणतात रे जाणता नेणता. हो कायाती म्हणता कुलहीन, हो कायाती म्हणता कुलहीन, राम म्हणतात रे जाणता नेणता, राम म्हणतात रे जाणता नेणता, राम म्हणतात रे जाणता नेणता, राम म्हणतात रे जाणता नेणता. हो कायाती भलता कुळहीन, हो कायाती भलता कुळहीन, राम म्हणतात रे जाणता नेणता, राम म्हणतात रे जाणता नेणता, हो कायाती म्हणता कुळहीन, हो कायाती म्हणता कुळहीन. राम म्हणता तरे जाणता नेणता, होका याती भलता कुलहीन. अगदी कुणी का असेना, जाणतेपणानं असो किंवा अजाणतेपणानं असो, यातीनं तो श्रेष्ठ असो अथवा यातीनं नीच असो, अगदी तो चांगल्या कुळात उत्पन्न झालेला असो किंवा नीच कुळात उत्पन्न झालेला असो, कुणीही जरी असलं आणि त्यानं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं तर त्याचं उद्धरणच आहे, त्याचं तारण नक्की आहे. तो नक्की या संसार समुद्रातून तरुण जाईल. फक्त त्याच्या मुखाला प्रभू रामचंद्राचं नाव आलं पाहिजे, एवढी एकच या ठिकाणी अट आहे. बाकी फार काही अवघड अशी नाही, फक्त त्याला राम म्हणता आलं पाहिजे. जर त्याला राम म्हणता येत असेल तर तो उच्च कुळातला असला तरी उद्धार आहे, आणि राम म्हणता येत असेल तर तो अत्यंत नीच कुळातला असला तरी त्याचा उद्धार आहे. फक्त मुखाला नाव आलं पाहिजे की नाही. मला सांगा, राम राम असा उच्चार केल्यानंतर ज्यांचं रूपांतर वाल्मिक ऋषीत झालंय ते आधी कोणत्या कुळाचे आहेत मला सांगावं? कोळ्याच्या कुळातले आहेत की नाही? कोण आहेत? वाल्या कोळी आहे. वाल्या कोळी म्हणजे काही फार असा श्रेष्ठ माणूस नव्हता, अधिकारानं फार संपन्न आहे अशातली काही गोष्ट नाही, फार श्रीमंत आहे अशातली काही गोष्ट नाही, फार तो ज्ञानवान महात्मा आहे अशातली काही गोष्ट नाही. वाल्या कोळी म्हणजे अत्यंत सामान्य मनुष्य. बरं, त्याला मनुष्य पण म्हणावा की नाही हा प्रश्न आहे. वाल्या कोळ्याचं अगोदरचं आयुष्य पाहिलं तर त्याला माणूस पण म्हणावा की नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण त्याचा फक्त एकच धंदा होता, काय? रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्याला अडवायचं,
त्याच्याकडून जे काही आहे ते घ्यायचं, दिलं तर घ्यायचं, नाही दिलं तर मारून टाकायचं. हा एकच त्याचा धंदा आहे. कुणाचा? वाल्याकोळ्याचा. रस्त्यात अडवायचं आणि घ्यायचं, हा कुणाचा धंदा आहे? वाल्याकोळाचा. मी गमतीनं म्हणत असतो तेव्हा एकच वाल्याकोळी होता, आता प्रत्येक हायवेला आहेत. जमलं तर बघा, प्रत्येक हायवेला आहेत की नाही. वाल्याकोळी म्हणजे अडवायचं आणि घ्यायचं. अडवायचं, काय असेल ती धनसंपत्ती मागायची, काढून दिली, सहज दिली तर घ्यायची, नाही दिलं तर त्याला मारून टाकायचं, असा त्याचा नेम. नारद महर्षी एकदा त्याच रस्त्याने निघाले. नारद महर्षींना यानं पाहिलं, ह्यानं नारदांना अडवलं. नारदांना म्हणायला लागलं, काय तुमच्याकडे धनसंपत्ती असेल ते द्या बघू. काय पैसा अडका असेल तर मला द्या, मी त्याचा इच्छुक आहे. मला तुमच्याकडून पैसा हवा. मी इथून जाणाऱ्याला कुणालाच सोडत नाही. जे काही त्याच्याकडे असेल ते काढून घेत असतो. बऱ्या बोलानं तुम्हाला सांगतो, जे तुमच्याकडे असेल ते मला काढून द्या. नारद महर्षी वाल्या कोळ्याला म्हणायला लागले, अरे मी महर्षी आहे, कीर्तनकार नाही. बरं जाऊ द्या, त्यामुळे माझ्याकडे काही नाही. कीर्तनकार असतो दिलं असतं म्हटलं. माझ्याकडे आता काहीच नाही बाबा, तुला काय देऊ मी? बघ माझ्याकडे बघ, तुला बघतं का, वाटतं का माझ्याकडे बघून माझ्याकडे फार काही असेल? तर म्हटलं नाही, पण तरी मला तुमच्याकडून हवं. जे काही तुम्ही गोळा करून आणलं असेल मागच्या गावातून ते सगळं मला द्या बरं, लगेच द्या, ताबडतोब द्या. नारद महर्षी म्हटले, अरे भल्या माणसा, खरंच माझ्याकडं काही नाही, आणि तुला जर माझ्याकडून पाहिजेच असेल तर माझ्या हातात या चिपळ्या आहेत आणि माझ्या हातात ही ब्रह्मवीणा आहे, हे तू बिंदास घेऊन टाक, काही हरकत नाही. वाल्याकोळी म्हटला, तुमच्या चिपळ्या आणि तुमचा विणा घेऊन मी काय करणार आहे? मला त्यातून काय मिळणार आहे? ते नको, मला ते नाही पाहिजे. मला पैसा अडका असेल तर तुम्ही द्या, धनसंपत्ती असेल तर तुम्ही द्या. भरपूर त्यांच्यामध्ये तो संवाद होतो. नारदांकडे देण्यासारखं काही नाही आणि तो घेतल्याशिवाय काही सोडायला तयार नाही. बराच वेळ झाला, मग त्या वाल्याकोळ्याने सांगितलं, बघा माझा नेम आहे, बऱ्या बोलानं दिलं तर ठीक, नाहीतर मी मारून टाकतो. नारद महर्षी म्हटले, हरकत नाही बाबा, तुझ्या नेमाप्रमाणे, कारण माझ्याकडे तरी तुला देण्यासारखं काय नाही. नारदांना मारण्याकरता म्हणून वाल्याकोळी कुऱ्हाड हातात घेतो आणि वर उगारतो. कुऱ्हाड वर उगारल्यानंतर नारदांची आणि वाल्याकोळ्याची नजरानजर होते. आणि अर्थातच महात्म्याच्या नजरेत एवढं सामर्थ्य असतं की समोरचा अत्यंत नीच मनुष्य जरी असला तरी त्याला साधूपणाला पोहोच करण्याचं सामर्थ्य साधू संतांच्या नजरेत आहे. नारदांच्या नजरेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. नारदांची नजरानजर झाल्याबरोबर त्या वाल्याकोळ्याच्या अंतःकरणातले सगळे विकार नष्ट झाले. मनोमन त्याला असं वाटायला लागलं की आपण जे वागतो आहोत ते अत्यंत चुकीचं आहे. हातातली कुऱ्हाड गळून पडली खाली आणि मग नारदांच्या पायावर त्यानं आपलं मस्तक ठेवलं आणि नारदांना विचारलं की माझ्या हिताचं जर काही गोष्ट असेल तर मला सांगा. आत्तापर्यंत मी अत्यंत वाईट वागलो ते मला कळतंय, पण इथून पुढचं जीवन तरी वाईट होऊ नये, इथून पुढच्या जीवनात मला काही पापकर्म माझ्याकडून होऊ नये, याच्याकरता तुम्ही मला काहीतरी चांगला असा उपदेश करा, मला माझ्या हिताचा मार्ग सांगा. नारदांनी सांगितलं, बघ आत्ता तुला परमार्थाचं कळायला लागलं, आत्ता नवीन आलास की नाही, संप्रदायात नवीन आलास ना म्हणे, आत्ता कुठं तू आलास. मग नवीन आल्यानंतर फार काही करण्याच्या भानगडीत पडू नये. तुला जर आत्ता आल्यानंतर काहीतरी चांगलं करावं असं वाटत असेल ना, मी तुला अत्यंत सोपी गोष्ट सांगतो. काय? अत्यंत सोपी गोष्ट सांगतो, फक्त राम म्हण, बाकी काहीच करायचं नाही. काय म्हणायचं? फक्त राम 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 असं म्हणायचं, बाकी काही म्हणायचं नाही. आता रामा रामा म्हणायला सांगितलं, बाबा रामा म्हण, रामा 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 असं म्हण. वाल्याकोळी म्हटला, क्षमा करा पण मला ते म्हणता येत नाही, मला म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? अहो त्याची सवयच नाही ना. म्हणजे वाल्याकोळ्याला रामा रामा म्हणण्याची सवय नसते. नीट ऐका, वाल्याकोळ्याला रामा रामा म्हणता येत नाही, वाल्याकोळ्याला जय हरी म्हणता येत नाही, वाल्याकोळ्याला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही. त्यांचे मंत्र भलतेच असतात, वेगळ्याच मंत्रानं त्यांची सुरुवात होत असते, जे मंत्र मला इथं सांगता येत नाही. अहो त्याला रामा रामा म्हणता येत नाही. त्यानं सांगितलं, क्षमा करा, मला तुम्ही जे सांगता ते म्हणता येणार नाही. नारदांनी पण विचार केला, बरोबर आहे, आपण याला जे सांगतो आहोत तो याच्या सवयीचा भाग नाही. वास्तविक आपण याला अशी गोष्ट सांगितली पाहिजे की जी याच्या सवयीतली आहे. महात्म्याचं हे एक मोठं कौशल्य असतं की महात्मा जेव्हा समोरच्याला उपदेश करतो तेव्हा तो त्याच्या सवयीतलं काय ते बघतो आणि मग उपदेश करतो. त्याच्या सवयीतलं काय आहे बघावं. याचा काय धंदा आहे? चोरी आणि मारी, चोरी मारी करणं, मारणं, हा याचा धंदा आहे. त्याला सांगितलं, तुला रामा रामा नाही म्हणता येणार, हरकत नाही, रामा रामा नाही म्हणता येणार, कमीत कमी मारा मारा तर म्हणता येईल म्हटले. वाल्याकोळी म्हटलं, म्हणता येईल म्हणजे अरे दिनरजनी
दुसरं हाय काय म्हटले आम्हाला तेवढंच कळतं. अरे मारा मारा म्हणजे आमचा धंदा आहे म्हणतो ना म्हणे. मारा माराच म्हणायचंय ना लगेच म्हणतो. वाल्या कोळ्याने विचारलं मारा मारा म्हणायचं पण कुठपर्यंत म्हणायचं. नारद म्हटले बघ आत्ता सुरुवात कर, मी इथून निघून जाईन, मी परत इथं येत नाही ना तोपर्यंत मारा मारा म्हणायचं. मारा 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 असं म्हणायला लागला. मला सांगावं काय फरक आहे. वाळ्या कोळ्याला नारद महर्षी सांगतात रामा रामा म्हण, आणि वाळ्या कोळी म्हणतो मला रामा रामा म्हणता येणार नाही पण मारा मारा म्हणे. रामा आणि मारा यात काय फरक आहे मला सांगावं. काय फरक आहे. फार मोठा जमीन आसमानाचा फरक आहे असा आहे का. नाही नाही, फक्त इकडचं अक्षर तिकडं तिकडचं अक्षर इकडं एवढंच आहे. उलट आहे फक्त. इकडचा रा तिकडं पण आहे आणि इकडचा मा तिकडं पण आहे. दोन्ही ठिकाणी रा आणि मा हेच शब्द आहेत. मग ज्याला मारा म्हणता येतं त्याला रामा म्हणता येईल की म्हणता येणार नाही सांगावं. काय मत आहे तुमचं. हो नाही बोला जरा माना हलवा, मला कळू द्या जरा. असं असं करा ना काहीतरी. मला सांगावं ज्याला मारा म्हणता येतं त्याला रामा म्हणता येईल की म्हणता येणार नाही. सहज म्हणता येईल ना. काय अवघड आहे त्याच्यामध्ये. मग वाल्या कोळ्याला जर मारा मारा म्हणता येत होतं तर त्याला रामा रामा का म्हणता येत नव्हतं. विचार करा ना. फक्त अक्षरं उलटी करायची आहेत. ज्याला मारा म्हणता येतं त्याला रामा म्हणता आलंच पाहिजे. दोनही शब्दांमध्ये फरक नाहीये. शब्दामध्ये इकडं पण दोन अक्षर आहेत, इकडं पण दोनच अक्षर आहेत. फक्त इकडची जी अक्षर आहेत ती इकडं उलटी आहेत एवढीच. बरं आकार उकार पण काही फरक नाहीये. असा इकडचा राग घ्यायचा आणि इकडं ठेवायचा, असा इकडचा मा घ्यायचा आणि तिकडं ठेवायचा, एवढंच करायचं आहे. मग ज्याला मारा म्हणता येतं त्याला रामा का म्हणता आलं नाही मला सांगा. प्रश्न ऐका. ज्याला मारा म्हणता येतं त्याला रामा का म्हणता येत नाही. वाल्या कोळी म्हणतो मी मारा मारा म्हणायला तयार आहे पण त्याला रामा रामा म्हणता आलं नाही. याला कारण काय. याचं कारण फार गोड आहे. त्याला मारा मारा असं म्हणता आलं पण रामा रामा असं म्हणता आलं नाही. याचं कारण एवढंच आहे, मारा मारा असं म्हणण्याकरता कुठलंही पुण्य लागत नाही पण रामा रामा म्हणण्याकरता मात्र पुण्य लागतं जे वाल्या कोळ्याकडं नव्हतं. नाहीतर गाठीशी पुण्य असल्याशिवाय भगवान परमात्म्याचं नामस्मरण येतं का मला सांगा. नाही, देवाचं नाव मुखाला येण्याकरिता पुण्यच असावं लागतं, त्याशिवाय देवाचं नाव मुखाला येत नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मे जोडे, तरी हे बहुता जन्मे जोडे, नाम तुझे वाचे सिया तोडे, राम तुझे वाचे सिया तोडे, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, तिने इंद्रिये हात पाय कान, तिने इंद्रिये हात पाय कान, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, तिने इंद्रियात पाय तिले इंद्रियात पाय तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मे जोडे, तरी हे बहुता जन्मे जोडे, नाम तुझे वाचसिया तोडे, नाम तुझे वाचसिया तोडे, समागम घडे संतांचा, तिने इंद्रिये हात पाय कान, तिने इंद्रिये हात पाय कान, समागम घडे संतांचा, तिले इंद्रिय हात पाय कान, तिले इंद्रिय हात पाय तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. काय जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे एक, आणि समागम घडे संतांचा दोन. या दोन गोष्टी पुण्याईनं प्राप्त होत असतात. भगवंताचं नाव मुखाला येण्याकरिता पुण्यच पाहिजे आणि संतांचा समागम होण्याकरिता पुण्यच पाहिजे. संतांचा समागम होण्याकरता पुण्य पाहिजे हा विषय थोडा बाजूला ठेवा, आपला तो प्रतिपाद्य विषय नाही. पण नाम आपल्या मुखाला येण्याकरता मात्र पुण्य लागतं. किती पुण्य लागतं. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. बहुता म्हणजे अनेक जन्मांचं पुण्य साठवावं लागतं. पुण्याची साठवणूक करावी लागते. पुण्य संचय करून ठेवावा लागतो.
आपण जे पुण्य कमावतो की नाही, आपल्याला जे वाटतं ना मी आता पुण्य केलं पुण्य केलं पुण्य केलं, ते पुण्य साठवायचं असतं. लगेच ते पुण्य खर्ची करायचं नाही. देवाला सांगायचं नाही या पुण्याच्या बदल्यात मला अमकं पाहिजे आणि तमकं पाहिजे. ते पुण्य साठवून ठेवायचं. आणि किती पुण्य साठवून ठेवायचं? किती पुण्य? बहुता जन्मी जोडे. अनंत जन्माची पुण्याई अशी एकत्र साठवून ठेवावी लागते. लहान लहान कर्मातून माणूस पुण्य कमावतो आणि माणसाला अशी अपेक्षा असते की माझ्या या सत्कर्मातून भगवंतानं मला पुण्य दिलं पाहिजे. मी गमतीनं म्हणत असतो, एखाद्या डोळस असणाऱ्या माणसानं एखाद्या आंधळ्या माणसाला फक्त रस्ता ओलांडण्याकरता जरी मदत केली ना, तरी रस्ता ओलांडल्यानंतर त्या डोळस माणसाला असं वाटत असतं की मी आता फार चांगला वागलो ना, मग याच्यातून देवानं मला काय दिलं पाहिजे? तुम्ही पुण्य म्हणत चला ना, पुण्य दिलं पाहिजे, यातून मला पुण्य द्यावं. एखाद्या भुकेल्याला जर अर्धी चपाती दिली तर त्या देण्यातून पण याला वाटत असतं देवानं मला पुण्य द्यावं. बरोबर? एखाद्या गरजू माणसाला जर आपण मदत केली तरी त्याच्याही बदल्यात देवानं मला पुण्य द्यावं अशी प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. माणूस पुण्यग्राही आहे, त्याला पुण्य मिळावं असं वाटत असतं. आणि ध्यानात घ्या, याच्यातून आपल्याला जे पुण्य मिळतं ना, मिळत नाही असं नाही, पण या छोट्या छोट्या कर्मातून जे पुण्य मिळतं ते काही फार असं डोंगरा एवढं मोठं पुण्य नसतं कधी. ते पुण्य म्हणजे फार थोडं, तिळे पुण्य, तिळा एवढं पुण्य, अगदी लहान पुण्य असतं, अगदी लहान. आणि माणूस एवढा अपेक्षित असतो की लहानशा कर्मातून त्याला पुण्य पाहिजे असतं. मी गमतीनं म्हणत असतो, जेव्हा कधी माणूस चांगलं वागतो ना, जेव्हा कधी माणूस चांगलं वागतो तेव्हा माणसाच्या मनाला असं वाटत असतं आता मी चांगला वागतोय ना, तर आत्ता मी जेव्हा पुण्य करतोय तेव्हा देवाचं लक्ष फक्त माझ्याकडंच आहे असं त्याला वाटत असतं. आणि जेव्हा तो कधी पाप करतो तेव्हा त्याला असं वाटतं देव माझ्याकडे बघतच नाही. खरं आहे की नाही मला सांगा? पाप कर्म करत असताना देवाचं लक्ष नाही असं वाटतं, आणि पुण्य करत असताना देव माझ्याकडेच बघतोय असं वाटत असतं. मग जो देव माझ्याकडं बघतोय त्यानं त्या कर्माच्या माध्यमातून मला पुण्य द्यावं अशी अपेक्षा असते. मी गमतीनं म्हणत असतो, आम्ही कीर्तनकार लोक कीर्तनाला गेलो की आमच्या हातातली बॅग लोक घेतात म्हणजे आग्रहीच असतात, द्या द्या द्या, नाही का, तुमची बॅग द्या, तुमची बॅग द्या, तुमची बॅग द्या असं म्हणतात. आम्ही म्हणत असतो राहू द्या राहू द्या राहू द्या, नको आता बॅग. ते म्हणतात नाही हो असू द्या द्या. ते म्हणतात, मी म्हटलं हो नाही, ज्याचं त्याचं वजन ज्यानं त्यानं घेतलं पाहिजे, आपला फेटा उपरणा त्याच्यामध्ये, नको राहू द्या म्हटलं. ते म्हणतात नाही हो असू द्या, हो द्या बॅग द्या. मी म्हटलं हो त्या बॅगमध्ये काहीच नाही, आत्ताशी तर आलोय. वा वा, एवढं म्हटलं काहीच नाही, म्हटलं बॅगेत कशाला उगा. ते म्हटलं नाही हो महाराज द्या, हो तुमची बॅग द्या. आम्ही बऱ्याचशा वेळेला नाही 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 म्हणायला लागलो की मग ते म्हणतात अहो द्या हो महाराज, तेवढंच आम्हाला पुण्य. कशातून? बॅग धरण्यातून. बॅग धरण्यातून काय एवढं मोठं पुण्य असणार आहे? नाही नाही, पण त्यांच्या मनाची भावना असते की महाराजांची नुसती बॅग जरी आम्ही धरली तरी त्यातून त्यांची सेवा होईल आणि या चांगल्या वागण्याकडं देव बघून मला देव काय देईल? पुण्य देईल असं वाटत असतं. मग हे जे लहान लहान पुण्य आपल्याला प्राप्त होतं ना, हे साठवावं लागतं. ते एका जन्माचं नाही, बहुता जन्मी जोडे. अनेक जन्मांचं असं पुण्य साठवून ठेवलं आणि साठवलेलं ते पुण्य फळ देण्याकरता सिद्ध झालं की आपल्याला दोन फळं देतात. एक देवाचं नाव मुखाला येतं आणि दुसरं संतांची संगत होते. विठ्ठला 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 विठ्ठला. जन्मजन्मांतरीची पुण्य सामुग्री आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला जर अनंत जन्माची पुण्याई जवळ असेल तरच भगवान परमात्म्याचं नाव मुखाला येत असतं, अन्यथा येत नाही. ते जन्मसहस्त्र ओळखी जे एक वेळ यावया, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. अनेक जन्मच्या जन्म निघून जातात पण देवाचं नाव मुखाला येत नाही. आणि जर ते देवाचं नाव मुखाला येत असेल तर हा आमच्या पुण्याचा उदय आहे असं माणसाला समजलं पाहिजे. कारण पुण्योदय झाल्याशिवाय देवाचं नाव आपल्या मुखाला कधी येत नाही. आपसुक देवाचं नाव मुखाला आलं समजायचं आपण कुठंतरी पुण्यकर्म केलं असेल की ते आज उदयाला आलेलं आहे. अर्थात या पुण्याईच्या माध्यमातूनच देवाचं नाव मुखाला येत असतं. आपण ते श्रीरामाचं नाव घेतलं पाहिजे. मी हे कशा करता बोललो? ते वाल्या कोळ्याच्या मुखातून राम नाव येत नव्हतं ना, म्हणून मी सांगितलं. वाल्या कोळ्याला मारा म्हणता आलं नाही पण रामा म्हणता आलं नाही, पण मारा म्हणता आलं. का? रामा रामा असं म्हणायला पुण्य लागतं आणि मारा मारा म्हणायला काही पुण्य लागत नाही, काहीच पुण्य लागत नाही. वाल्या कोळ्याजवळ ते पुण्य नव्हतं
मग ते पुण्य जर नव्हतंच, जर त्याच्याकडं पुण्य नव्हतंच, तर मग तो काय म्हणायला लागला? मारा मारा म्हणायला लागला. मग ते मारा 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 असं म्हणता म्हणता कालांतरानं मारा माराचं रूपांतर कशात झालं मला सांगावं? रामा रामात झालं. म्हणजे तो मारा 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 असं म्हणत होतं आणि त्याचं रूपांतर रामा 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 असं झालं. एकीकडे मारा माराचं रूपांतर रामा रामात होतं आणि दुसरीकडे वाल्या कोळ्याचं रूपांतर वाल्मिक ऋषीत होतं. हा फरक आपण जाणून घेतला पाहिजे. नामे तारीला निर्धारी, नामे तारीला निर्धारी, राम तारीला निर्धारी, राम तारीला निर्धारी, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, नामे तारीला निधारी, नामे तारीला निधारी, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, राम तारीला निर्धारी. तारलं ना वाल्या कोळी म्हणजे काही फार कोणी श्रेष्ठ अधिकाराचा पुरुष नाहीये, पण तरीही त्याचा उद्धार जर होत असेल तर हे सगळं महिमान म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या नावाचं आहे. आपण म्हणत होतो राम म्हणता तरे जाणता नेणता. जाणतेपणानं जरी त्यानं प्रभू रामचंद्रांचं नाव मुखाला आलं तरीही त्याचा उद्धार आहे आणि अजाणतेपणानं नाव मुखाला आलं तरीही त्याचा उद्धार आहे. वाल्या कोळ्याला काही राम नामाचा महिमा माहिती नाहीये, पण तरीही अजाणतेपणानं मारा मारा म्हणतो, त्याचं रामा रामा होतं तरी त्याचा उद्धार होतो. नुसता उद्धार होतो अशातला भाग नाही, तो एका श्रेष्ठ पदावर जाऊन बसतो. तुकाराम महाराजांना तोच आशय या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. प्रभू रामचंद्राचं नाव जर मुखाला आलं तर त्याच्यानं निरनिराळी बरीचशी फळं प्राप्त होण्याची शक्यता आहे, पण एक परम फळ म्हणजे श्रेष्ठ फळ तुकाराम महाराजांनी सांगितलंय. जर प्रभू रामचंद्राचं नाव आपल्या मुखातून आलं तर त्याचा परिणाम काय होतो? प्रभू रामचंद्रांच्या पदाला जाऊन आपल्याला पोचता येतं. हा त्याचा सगळ्यात मोठा परिणाम. अभंगाचं पहिलं चरण. राम म्हणता रामची होई जे, 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 पदी पदी बैसो पदवी घे, ऐसे सुंदर वचनी आए, ऐसे सुंदर वचनी आए, पदी बैसो पदवी, पदी बैसो ऐसे वचनी आए, ऐसे वचनी होईजे. राम नामाचं किंवा भगवंताच्या नावाचं हे सर्वश्रेष्ठ फळ आहे. राम म्हणता रामाची होईजे. देवाचं नाव घेतलं की त्याच्यासारखं होता येतं. त्याच्यासारखं होणं ही एक मुक्तीचा प्रकार आहे, मोक्षाचा प्रकार आहे. ज्या आपल्याला 4 मुक्ती सांगितल्या जातात ना, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती 4 साधियेल्या. ज्या 4 मुक्ती आहेत की नाही त्याच्यामध्ये सलोकता, समीपता,
स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत। या 4 मुक्त्या म्हणजे 4 पायऱ्या आहेत त्या। सलोकता देवाच्या लोकाला जाणं, समीपता देवाच्या जवळ जाणं, स्वरूपता देवासारखं रूप प्राप्त होणं, सायुज्यता देवच होणं। या 4 आपल्याला पायऱ्या सांगितलेल्या आहेत। या 4ही मुक्ती आहेत आणि याच्यापैकी तिसरी मुक्ती म्हणजे स्वरूपता, म्हणजे देवासारखं रूप त्याला प्राप्त होतं। मग देवासारखं रूप कुणाला आहे? जो भगवंताचं नामस्मरण करील त्याला देवासारखंच रूप प्राप्त होतं। ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये पण हे बोलतात, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले। चतुर्भुज होणं म्हणजे काय मला सांगावं? चतुर्भुज होणं म्हणजे चतुर्भुज हे देवाचं रूप आहे, चतुर्भुज हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे। मग जो नामचिंतन करतो तो तर चतुर्भुज आहेच आहे, पण त्याच्या समवेत मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार हे सगळे, त्याची माता, त्याचा पिता, त्याचा भाऊ, त्याच्या सकल गोत्रात येणारे सगळे, किंबहुना त्याच्या संगतीत असलेले जेवढे काही आहेत त्या सगळ्यांकरिता स्वरूपता मुक्ती प्राप्त होते। हा नामस्मरणाचा महिमान आहे। विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठला 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 देवत्वाला प्राप्त होतो, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला त्याला पोचता येतं आणि देवासारखं रूप जर त्याला प्राप्त होत असेल तर त्यानंतर त्याचे अनंत परिणाम आपल्याला पाहायला मिळतील। एक वचन आपण हरिपाठामध्ये नेहमी ऐकतो, हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लय असे क्षण मात्रे, तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी। मला पुढचं महत्वाचं आहे, हरि उच्चारणी मंत्रपाय अगाध पळे भूतबाधा भेणे तेथे। बरोबर, पळे भूतबाधा, मी याचं विवरण सांगत असतो। पळे भूतबाधा म्हणजे काय? भूताची भीती निघून जाते, म्हणजे भूत आपल्याला घाबरतात, बरोबर की नाही? पळे भूतबाधा याचा अर्थ जर आम्ही देवाचं नामस्मरण केलं तर भूत आम्हाला पाहून घाबरतात आणि निघून जातात। अहो देवाचं नाव घेतल्यानंतर भूत पण घाबरतात, देवाचं नाव घेतल्यानंतर भूत पण घाबरतात। असं विवरण एका कीर्तनकारानं केलं, नंतर माणूस येऊन भेटताना म्हणायला लागला, बरंच झालं म्हटले, का आता भूत पण आम्हाला भीतील म्हटले, भूत पण आम्हाला घाबरतील, मला भूत घाबरायला लागतील म्हणे, भूत घाबरायला लागतील। आता कीर्तनकार जुने कीर्तनकार म्हणजे काय, सडेतोड बोलणारे की नाही, ते म्हणायला लागले, तो म्हणायला लागला, अरे भूत मला घाबरतील आता म्हटले, देवाचं नाव मी घेतलं की भूत मला घाबरणार, माझ्यामध्ये अशी शक्ती आहे की भूत मला घाबरणार। जुने कीर्तनकार होते ते म्हटले, भूत तुला कशाला घाबरेल म्हटले, हां तुला घाबरावं असं तुझ्यात आहे काय? भूतानं तुला घाबरावं असं तुझ्यात काय आहे? भूत कशाला घाबरेल तुला? ते असं म्हटले जुने, ते असं म्हटले, भूत तुला कशाला घाबरेल, तुला तुझी बायको घाबरत नाही म्हटले, ते म्हटले हां तू भूत कशाला घाबरणार आहे म्हटले, भूत कशाला घाबरेल तुला? अहो तुम्ही तर सांगितलं ना की ना देवाचं नाव घेतल्यानंतर भूत घाबरतं। महाराज म्हटले, देवाचं नाव घेतल्यानंतर भूत घाबरतं हे नक्की आहे, पण तुला घाबरत नाही म्हटले। मग तुला घाबरत नाही तर मग भूत पळतात कसे काय? देवाचं नाव घेतलं की जो देवाचं नाव घेणार आहे तो देवाच्या रूपाला प्राप्त होतो आणि देवाच्या रूपाला प्राप्त झाला की त्या देवाकडे पाहून भूत घाबरतात, तुला घाबरत नाही म्हटले। राम म्हणता रामाची होई जे, म्हणजे आपण देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि आपलं रूप देवासारखं झालं की भूताला सुद्धा देवाच्या रूपाची भीती आहे। विठ्ठला विठ्ठला म्हणून राम म्हणता रामाची होई जे। अजून पदी बैसोनी पदवी घेईजे, पदवी घेईजे म्हणजे काय? पदवी घेईजे याचा अर्थ अधिकार उच्च प्राप्त होतो। आतापर्यंत तो अधिकार नव्हता, आता अधिकार प्राप्त झाला। परत मागच्या उदाहरणाप्रमाणे पहा ना, वाल्या कोळ्याचा काही असा अधिकार नव्हता, पण आता त्याचा अधिकार झाला की नाही? कशासारखा अधिकार झाला? महर्षी झाले। आत्ता पण आम्ही वाल्या कोळ्याला वाल्या कोळी म्हणत नाही, आता आम्ही त्यांना अत्यंत आदरानं काय म्हणतो? वाल्मिक ऋषी म्हणतो। बरं, त्यांना वाल्मिक ऋषी असं आम्हाला का म्हणावं लागतं? कारण त्यांचा अधिकार मोठा आहे। काय अधिकार मोठा आहे त्यांचा? त्यांचा अधिकार काय मोठा आहे? केले रामायण एवढा मोठा अधिकार आहे। अरे रामाच्या अगोदर त्यांनी रामायण सांगावं। प्रभू रामचंद्र जेव्हा मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतील तेव्हा त्यांनी कसं वागावं हा सांगण्याचा अधिकार जर वाल्मिक ऋषींना प्राप्त होत असेल, हे कशामुळे आहे?
रामनामाच्या चिंतनामुळे आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला हरी विठ्ठल 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 विठ्ठल. तो अधिकार त्यांना प्राप्त होतो म्हणजे उच्च अधिकार प्राप्त झाला एक. आणि पदी बैसोनी पदवी घेई जे राम रूपाला प्राप्त झालो म्हणजे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालो. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालो म्हणजे परब्रह्म ही पदवी आली. आत्तापर्यंत आमच्याकडे काय पदवी होती? जीव नावाची. आता जीव नावाची ती पदवी सरली आणि शिव नावाची पदवी आली म्हणजे आम्ही परब्रह्म रूप झालो. जीव नावाची उपाधी सांडली आणि भगवान परमात्म्याच्या परब्रह्म रूपाची उपाधी आमच्याकडे लागली असेल तर आता आम्ही ब्रह्मरूप झालो. ही एक उच्च पदवी आम्हाला प्राप्त होते. बरं, देवाची पदवी आपल्याला प्राप्त होणं आणि सामान्य पद प्राप्त होणं यात काय फरक आहे? सामान्य पण पदं मिळतात की नाही? सामान्य पदं असतात की नाही? सामान्य एखादं मंडळ जरी असलं तरी मंडळाची पदं असतात की नाही मला सांगावं. आणि आम्हाला अपेक्षा असते की नाही आम्हाला ते पद मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. आम्हाला अपेक्षा असते आम्हाला अध्यक्षपद मिळालं पाहिजे, आम्हाला सेक्रेटरी पद मिळालं पाहिजे, अमुक पद मिळावं, तमुक पद मिळावं, अपेक्षा असते. पण या पदांच्या बाबतीत अतिशय सामान्यता सांगितलेली आहे. का? ही जी पदं आहेत ना, ही जी पदं आहेत ही पदं आपल्याकडं येतात आणि कालांतरानं ती पदं आपल्याकडून निघूनही जातात. काय सांगता येतं त्यांचं? काय खरं आहे का? काही काळपर्यंत ती पदं राहतील. आजच्याला एखादं पद आहे, उद्याला ते नसेल पण कदाचित. एखाद्याला आपण आज मुख्यमंत्री म्हणत असू, उद्या परत त्याला मुख्यमंत्री म्हणता येईलच याची खात्री देता येते काय? खात्री देता येत नाही. एखाद्याला आम्ही पंतप्रधान म्हणू, उद्या त्यांना पंतप्रधान म्हणता येईलच याची खात्री देता येते का? देता येत नाही. का? कारण ही सगळी पदं जरी असली तरी ही सगळी पदं दुसऱ्यावर अवलंबून आहेत. ही पदं दुसऱ्यावर अवलंबून आहेत. त्यांना ते पद द्यायचं की नाही द्यायचं हे कुणाच्या हातात आहे मला सांगावं? आपल्या हातात आहे म्हणा. हे आपल्या हातात आहे. त्यांना ते पद द्यावं की देऊ नये आपल्या हातात आहे. याचा अर्थ ते त्या पदाच्या बाबतीत अत्यंत परतंत्र आहेत. आपण ठरवलं तर ते पद त्यांना आहे, आपण जर ठरवलं तर ते पद त्यांना नाही. पण राम नामानं मिळणारं पद असं नाहीये. राम नामाच्या माध्यमातून जर आपल्याला परब्रह्माचं पद मिळालं तर ते पद कुणीही आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही, कारण ते स्वतंत्र अस्तित्व असलेलं पद आहे. बाकीची सगळी पदं निघून जातील, सगळी पदं निघून जातात, पण परब्रह्म स्वरूपाचं पद मात्र कधीच निघून जात नाही. हे त्याचं महिमान आहे. विठ्ठला विठ्ठला बाकीच्या सगळ्या पदांची उतरण होत असते. कुठलंच पद असं नाही की जे कायम टिकेल. आणि त्या पदातून उतराई झालो की त्याच्यानंतर प्रत्येक मनुष्याला दुःख त्या पदामुळे आहेच आहे, कुठलं का असे ना. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी,
दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक जरी पद, ब्रह्मदेवाचं पद जरी मिळालं तरी ते दुःखदायक आहे. कशा करता दुःखदायक आहे? कारण ब्रह्मदेवाचं जे ब्रह्मपद आहे ते ब्रह्मपद कायमचं नसतं, ते पण टेम्पररीच आहे. परमनंट असं कुठलंच पद नाहीये. ब्रह्मदेवाचं पद कुठपर्यंत, ब्रह्मपद कुठपर्यंत, इंद्रपद कुठपर्यंत, जोपर्यंत गाठीशी पुण्य आहे तोपर्यंतच. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. श्रीमद भगवद्गीता म्हणते एकदा का त्यांचं पुण्य संपलं की परत मर्त्य लोकम विशंती यावं लागतं परत. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येवो लागती माघारे मृत्यू लोका, असं वर्णन सांगितलंय. विठ्ठला विठ्ठला पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ते पद आहे. पुण्य संपलं की ते पद संपलं. इंद्रपद कुठपर्यंत, पुण्य आहे तोपर्यंत. ब्रह्मपद कुठपर्यंत, पुण्य आहे तोपर्यंत. आणि म्हणून आपलं काय आहे, इंद्र होताना इंद्र, त्याला फार भीती वाटायची. एखादा मनुष्य तपश्चर्या करायला बसला की याला फार भीती वाटायची की याचं पुण्य जर माझ्यापेक्षा जास्त झालंच तर काय होईल, आपलं पद जाईल. मला फार गंमत वाटते, जर इंद्राला त्याच्या पदाची भीती आहे तर आपल्यासारख्याला का नसावी सांगा ना. इंद्रासारख्याला त्याच्या पदाची भीती वाटते, माझं पद जातंय की काय. इंद्राला पण वाटायचं माझं पद हलतं की काय, मी या पदावरून उतराई होतो की काय. म्हणून आपल्यापेक्षा जास्त पुण्य कुणीतरी कमवायला लागलं हे कळलं की त्याच्या तपश्चर्याचा भंग करण्याचं काम हा इंद्र करायचा. का? आपली खुर्ची जाऊ नये म्हणून, आपलं पद जाऊ नये म्हणून. परंतु आपलं पद जाणार याचं दुःख मात्र त्याला असायचं. ब्रह्मदेवाला त्याचं दुःख आहे, इंद्रदेवाला त्याचं दुःख आहे. अन्य करून जी काही सामान्य पद आहेत त्या सगळ्या पदातून उतराई होण्याचं दुःख असतं. पण रामस्मरणाच्या नंतर असलेलं जे पद आहे म्हणजे जे ब्रह्मपद आहे, इथं ब्रह्मपद म्हणजे परब्रह्मरूपी असलेलं पद, ते एकदा का प्राप्त झालं की कोणत्याही दुःखाला सामोरं जावं लागत नाही. कारण परब्रह्म स्वरूपता ही कायमची असते. एकदा का जीवाचं रूपांतर शिवात झालं की तो परत जीवतत्वाकडे येत नाही, फक्त ते व्हायचं बाकी असतं. एकदा का तो देवरूपी झाला की तो झालाच, परत त्याला मृत्यू लोकात यावं लागत नाही, परत त्याला जन्म मरणाच्या भानगडीत पडावं लागत नाही. परंतु एकदा तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला तो कायमचा होतो. मार्ग काय? मार्ग सोपा आहे. राम म्हणता, एवढंच. राम म्हणता, रामाची होई जे एक, आणि राम म्हणता पदी बैसोनी पदवी घेई जे दोन. ही दोनही जी फळं आहेत ती फक्त राम म्हणता एवढ्याचीच आहेत. देवाचं नाव घेतलं की त्याच्यानंतर हा सगळा परिणाम आपल्याला प्राप्त होणार आहे. तुकाराम महाराजांनी वचन बोलून दाखवलं. तुकोबऱ्या म्हणतात एवढंच नाही, एवढंच नाही, अहो या परमात्म्याच्या नाम घेण्यामध्ये अंतःकरणाला एवढं सुख प्राप्त होतं की ते सुख केवळ आपण अनुभवल्यानंतरच कळत असतं. सांगून त्या सुखाचा अनुभव घेता येत नाही. अभंगाचं दुसरं सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने आहे, ऐसे सुख वचने
वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, सुख वचनी आहे. या वचनात, वचन म्हणजे कोणतं वचन? राम नावाचं वचन. या वचनात फार श्रेष्ठ सुख आहे. अहो, याच्यात जेवढं सुख आहे तेवढं सुख दुसरं कुठंच नाही आहे म्हटले. सगळी सुख एकत्र ज्या ठिकाणी नांदतात ते एकच ठिकाण आहे, ते म्हणजे राम नामाचं भजन आहे. राम नामाच्या भजनात फार सुख आहे, फार सुख. ज्या ठिकाणी भजन त्या ठिकाणी सुख, हे समीकरण तुम्ही लिहूनच घ्या. जिथं भजन आहे तिथं सुख आहे. भजन म्हटल्यानंतर सुखाची अनुभूती आलीच पाहिजे. सुखाची अनुभूती येत नसेल तर आम्ही भजनात नाही हे समजून जा. आम्ही भजनात असताना सुद्धा सुख मिळत नाही ना, मग आमचं लक्ष भजनात नसेल. पण भजनात जर लक्ष असेल तर सुख मोठं आहे. अहो, मिळालंच पाहिजे सुख. मी गमतीनं म्हणत असतो, भजनात सुख आहे कशावरून? एखाद्याला विचारायचं, भजनात सुख आहे? तो म्हटला कशावरून? अरे कशावरून म्हणजे? नक्की भजनात सुख आहे. तो म्हटला कशावरून सुख आहे? मी त्याला उत्तर दिलं, सोपं आहे. अरे ज्या अर्थी बसल्या बसल्या झोप लागते त्या अर्थी भजनात सुख आहे. अहो, बाकीच्या वेळेला गोळ्या घेऊन झोपा लागत नाही लोकांना घरी. बघा तुम्ही जाऊन पाहिजे तर. बरीचशी लोक आहेत ज्यांना झोप लागत नाही. बघा ना, पडल्या पडल्या झोप लागत नाही, पण कीर्तनात येऊन बसा बरं, बसल्या बसल्या झोप लागते की नाही? हो नाही म्हणा, म्हणा म्हणा. इथं सुख आहे. अहो, एवढं सुख आहे बसल्यानं. तुम्हाला पहा, अंतःकरणाला फार समाधानच. झोप ही जी प्रक्रिया आहे ना, ती नेमका कशी लागते त्याचं मेकॅनिझम शोधा तुम्ही. कशी झोप लागते हो? विज्ञानाला विचारा, झोप कशी लागते. पडल्या पडल्या झोप लागत नाही माणसाला कधीच. गादीवर पडल्या पडल्या, बिछाण्यावर पडल्या पडल्या झोप लागत नसते. पडल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये हजारो विचार चालू असतात, हजारो. आम्ही जो काही प्रपंच आणि ज्या काही भानगडी वाढवून ठेवलेल्या असतात त्या सगळ्या आमच्या डोक्यात फिरत असतात. आज कुठं फिरलो, आज कुणाशी काय बोललो, उद्या कोणाला भेटायचं, परवा काय करायचं, आमकं काय करायचं, याचं काय घ्यायचं, त्याला काय द्यायचं, हजारो विचार आपल्या मनामध्ये चालू असतात. आणि त्या सगळ्या विचारांपैकी एखादा सुखाचा विचार जर मनाला स्पर्श करून गेला तर त्याच विचारानं माणसाला झोप लागते म्हणे. सुखाचा विचार माणसाच्या मनाला स्पर्श केला की त्या विचारानं माणसाला जर झोप लागत असेल आणि कीर्तनात बसल्या बसल्या झोप लागत असेल तर सुख नाही का? मला सांगावं. हा एक केवळ युक्तिवाद आहे, विनोदाच्या दृष्टीनं पहा, परंतु या ठिकाणी झोप लागते आणि म्हणून सुख, असं युक्तिवादानं तुम्ही विचार करा. आणि दुसरा अर्थ जर ध्यानात घ्यायचा झाला तर भजनात सुख आहे कशावरून? भजनात सुख आहे कशावरून? ज्या अर्थी भजनात बसल्यानंतर बाकीच्या जीवनातल्या कुठल्याच भानगडी आम्हाला आठवत नाहीत, त्या अर्थी या ठिकाणी सुख आहे, एवढं मात्र नक्की. बाकीचं काही आठवत नाही. तुम्ही पहा, रामकृष्ण हरी सुरू झाल्यापासून ते जय विठ्ठल होईपर्यंत जर आपलं लक्ष कीर्तनकाराच्या प्रत्येक शब्दावर असेल तर आम्हाला बाकीच्या संसारातल्या भानगडीत आठवत नाही, काही आठवत नाही. आणि ज्या अर्थी इतर भानगडी आठवत नाहीत त्या अर्थी कीर्तनात भजनात सुख आहे, एवढं मात्र नक्की आहे. विठ्ठला 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 पण हे जे सुख आहे ते सुख आपल्याला प्राप्त होण्याकरता त्याचा अनुभव घ्यावा लागतो म्हणे. विश्वासे अनुभव पावे. एकतर त्याच्यावर विश्वास असावा आणि विश्वासानं ते नामस्मरण केल्यानंतर ते अनुभवानं प्राप्त होत असतं, सांगून प्राप्त. राम नामात सुख आहे असं मी तुम्हाला 4 तास जरी सांगितलं तरी काय सुख आहे हे तुम्हाला राम नाम घेतल्याशिवाय कळणार नाही. एका माणसानं एका ठिकाणी जागा विकत घेतली. विकत घेतलेल्या जागेत त्याने भरपूर आंब्याची झाडं लावली. आंब्याच्या झाडं लावली. आता ती मोठी त्याची बाग. त्या बागेचं राखण व्हावं, व्यवस्थित रक्षण व्हावं, एक माणूस ठेवला राखणदारी करता. एक माणूस त्या ठिकाणी ठेवला. त्याला सांगितलं, बघ, मोठ्या मेहनतीनं मी जागा विकत घेऊन त्याच्यामध्ये ही आंब्याची झाडं लावलेली आहेत. या आंब्याच्या झाडांवर लक्ष ठेवण्याचं काम तुझं. फक्त या झाडांवर लक्ष ठेवण्याकरिता, झाडाला आलेल्या फळांवर लक्ष ठेवण्याकरता तुला इथं ठेवलेलं आहे. या झाडांवर लक्ष देण्याचं काम तुझं आहे. हरकत नाही म्हटलं साहेब, मी माझं काम करतो. त्यानं त्याचं काम इमाने इतबारे केलं. काही महिने निघून गेले आणि आत्ताची जशी सीझन चालू आहे की नाही तसं त्या झाडाला आंबे लागले. असे चांगले चांगले मोठे मोठे रसाळ आंबे त्या झाडाला लागले, मोठे झाले, पिकल्यासारखे वाटायला लागले. साहेब त्याच्या मित्रांना घेऊन त्याच्या जागेमध्ये, त्याच्या आमराईमध्ये आला आणि आल्यानंतर तो जो राखणदार ठेवला होता त्याला सांगितलं, जा आणि झाडावरून गोड गोड आंबे काढून घेऊन ये. तो बिचारा गेला. झाडावरून त्याला जे वाटले ते आंबे त्यानं काढून आणले आणि याच्या पुढ्यात ठेवले.
याला आंबे कापून दिले आणि यानं आंब्याची एक फोड खाल्ली आणि त्याला आंबट लागली. आंबट लागल्याबरोबर तो एवढा खवळला, जो मनुष्य राखणदारी करता ठेवला होता त्याला शिव्या देऊन बोलायला लागला, अरे तुला कळतं की नाही, एवढे महिने झाले तू राखण करतोयस, एवढे महिने इथं झालं तू आहेस, तुला कळत नाही कुठला आंबा गोड कुठला आंबा आंबट हे तुला कळत नाही का? त्यानं सांगितलं, साहेब तुम्ही फक्त आंब्यावर लक्ष ठेवण्याची परवानगी दिली होती, आंबा खाण्याची नाही, आंबा खाण्याची नाही. आणि तो मी अजून खाल्ला नाही, त्यामुळे त्याची चव कशी आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे आंबा खात नाही तोपर्यंत त्याची चव सांगता येत नाही, त्याप्रमाणे राम नाम मुखात घेत नाही तोपर्यंत त्याचं सुख अनुभवता येत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल त्या अनुभव घेण्याकरता ते असलं पाहिजे, त्याच्यातली गोडी कळावी असं वाटत असेल तर ते आपल्या मुखाला आलं पाहिजे. आपल्या मुखाला आलं तरच त्याच्यामध्ये काय गोडी आहे हे आम्हाला सांगता येईल. नुसता एखादा सांगत राहिला कळत नाही, अनुभव घ्यावा लागतो. अनुभव पाहे विश्वासे, विश्वास श्रद्धा असली पाहिजे. त्या नामाच्या ठिकाणी श्रद्धा असणं फार महत्वाचं. काय आहे, परमार्थामध्ये श्रद्धेला फार महत्व आहे. तुम्ही प्रयत्न किती करता याला फार परमार्थात महत्व नाही, तुमच्या अंतःकरणात श्रद्धा किती आहे याला परमार्थात फार महत्व आहे. श्रद्धा, श्रद्धा म्हणजेच विश्वास, श्रद्धा म्हणजेच अंतःकरणेचा नितांत भाव. तो भाव किती आहे हे महत्वाचं आहे. कारण परमार्थामध्ये एखाद्या वेळेला प्रयत्न कमी पडले तरी चालतात, पण तळमळ किंवा भाव कमी होता कामा नये. विठ्ठला विठ्ठला अरे विठ्ठल 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 प्रपंच आणि परमार्थ यांची तुलना करा. प्रपंचात प्रयत्न महत्वाचे आहेत, परमार्थात श्रद्धा महत्वाची आहे, भाव महत्वाचा आहे, तळमळ पाहिजे. परमार्थात तळमळच असली पाहिजे आणि प्रपंचात प्रयत्नच असले पाहिजे. प्रपंचात नुसतीच तळमळ आणि प्रयत्न अजिबात नाही, जमेल का मला सांगा? नाही जमत. आणि परमार्थात नुसती तळमळ पण प्रयत्न नाही, चालतं ना, काहीच हरकत नाही. तुम्ही दोघांची उदाहरणं देतो. मला सांगा, प्रपंचामध्ये एखाद्या माणसाला वाटायला लागलं मला श्रीमंत व्हायचं आहे, आणि श्रीमंत व्हायचंय म्हणून तो रात्रंदिवस फक्त म्हणायला लागला मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला पैसा पाहिजे, पैसा 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 असं बोलायला लागला तर तो किती दिवसानं श्रीमंत होईल सांगा बरं? हा, पैसा पैसा बोलायला लागला तर त्याला पैसा भेटेल काय? मिळत नाही. पैसा पैसा म्हटल्यानंतर त्याला पैसा मिळत नाही, हे प्रपंचाचं आहे. पण परमार्थामध्ये नुसतं एखाद्या वस्तूचं स्मरण केलं तर मिळतं की नाही? उदाहरण, परत त्याचंच उदाहरण घ्या. नुसतं राम 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 म्हणत गेला तर राम भेटेल की नाही मला सांगावं? भेटतो ना. आपल्याकडे उदाहरण आहेत. इथं नुसती तळमळ असावी लागते. प्रपंचामध्ये नुसती तळमळ असून चालत नाही, परमार्थात नुसते प्रयत्न असून चालत नाही. शबरीनं दुसरं काय केलं होतं? फक्त आणि फक्त रामनामाचं चिंतन हजारो वर्षापर्यंत ती करते. पण नुसतं चिंतन करते असं नाही, रोज सकाळी उठते, झोपडीच्या बाहेरची तिची जी वाट आहे त्या वाटेवरती पुष्प अर्पण करून ठेवते, फुलं टाकून ठेवते, सडा संमार्जन करून ठेवते, गोड गोड बोरं ती घेऊन येते. हा तिचा रोजचा नित्यक्रम होता. कशाच्या आधारावर? एकच तिचा आधार होता, काय? तिच्या अंतःकरणेचा विश्वास की आज प्रभू येतील, आज प्रभू येतील, आज प्रभू येतील, असा हजारो वर्षापर्यंत विश्वास आहे. रोज सकाळी उठून तेच कर्म करायचं. कोणत्या विश्वासावर? प्रभू येतील आणि मला दर्शन देतील. हा श्रद्धा भाव जर श्रेष्ठ असेल, देव येतो, वेळ लागत नाही त्याला. भगवंताला येण्याकरता वेळ लागत नाही. अंतःकरणीची भावना फक्त तिथपर्यंत पोचायला हवी, मग तो पण तुमच्याकरता धावत येतो. तुका म्हणे करुणा बोले, 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 तुका म्हणे करुणा बोले. धीर विठ्ठले निघेना, धीर विठ्ठले
तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघे ना, त्यालाच धीर निघत नाही. तुम्ही फक्त हाक मारून पहा, अंतःकरणातली करुणामय हाक त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. बस श्रद्धा अंतःकरणामध्ये जेवढी तीव्र तेवढा भगवंत लवकर येतो. एक साधक आहे, झाडाखाली बसला, देवाचं नामचिंतन करायला लागला. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे म्हणायला लागला. त्याच्या अंतःकरणाची इच्छा होती की देवानं मला येऊन दर्शन द्यावं, म्हणून देवाचं भजन करत होता. त्याच वाटेनं नारद महर्षी निघाले. नारद महर्षी जाताना त्याला दिसले, उठला, महर्षींच्या जवळ गेला, नमस्कार केला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साधू संताला नमस्कार करावा, देवाला नारद महर्षींना नमस्कार केला. त्यांना विचारलं, महर्षी कुठं निघालात? नारद महर्षी म्हटले, मी वैकुंठाला चाललोय. वैकुंठाला कशा करता? देवाच्या भेटीला चाललोय. म्हणजे तुम्ही सरळ वैकुंठाला जाता? म्हटले, मग मला सगळीकडचा ॲक्सेस आहे. म्हटले, मला कुठंच गेट पासची गरज पडत नाही. नारद म्हणजे काय? सगळीकडे. ज्यांचं पद कधीच रद्द होत नाही ते नारद. अहो सगळीकडे त्यांना प्रवेश आहे. काही कोणाला न विचारता सुद्धा त्यांना जाता येतं. वैकुंठाला जाणार? हो, वैकुंठाला जाणार. देव तुम्हाला भेटतील, तुमच्याशी बोलतील. मग माझं एक तुमच्याकडं काम आहे. काय काम आहे? तुम्ही जर तिथं गेलात, तुमचं एकदा का देवाच्या सोबतचं काम झालं, तुमची देवाच्या सोबतची चर्चा झाली की फक्त माझी थोडीशी आठवण ठेवा आणि तिथं जाऊन देवाला फक्त एवढं विचारा की देवा, अमुक गावात खाली मृत्यू लोकामध्ये त्या झाडाखाली तो जो माणूस दिसतोय, तो तुमचं नामस्मरण करतोय, तुम्ही त्याला कधी जाऊन भेटणार आहात, एवढा प्रश्न फक्त माझ्याकरता करा आणि उत्तर मला सांगा. नारद महर्षी म्हटले, ठीक आहे, जातोच आहे, तुझं काम करतो. वैकुंठाला गेले, देवाला भेटले. इथं गुज झालं, चर्चा झाल्या. इकडची बातमी तिकडं, तिकडची बातमी इकडं थोडीशी नारदांनी केली. इकडं काय चाललंय ते देवाला सांगितलं, देवाकडून जाणून घेतलं वैकुंठात काय चाललंय वगैरे वगैरे. निघाले. निघताच क्षणी त्यांना आठवण आलं की त्या माणसाचं काम आहे. परत आले. देवाला म्हटलं, देवा एक काम आहे. काय? मृत्यू लोकांमध्ये अमुक एक गाव आहे ते दिसतंय? हो दिसतंय. बाहेर एक झाड आहे ते दिसतंय. त्या झाडाखाली एक साधक आहे, तुमचा भक्त आहे, दिसतोय. तो नामस्मरण करत बसलाय, कळतंय? हो म्हटले, माहिती आहे मला. त्यानं विचारलं, नारदांनी म्हटलं, फक्त एवढंच सांगा, त्यानं माझ्याकडे निरोप पोहोचवलाय की तुम्ही त्याला कधी जाऊन भेट देणार आहात, एवढं फक्त उत्तर द्या. देवानं खाली बघितलं आणि नारदांना सांगितलं, नारदा, त्या भक्ताला जाऊन उत्तर द्या, तू ज्या झाडाखाली नामस्मरण करत बसलेला आहेस, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी 1000 वर्ष निघून गेली की देव तुला येऊन भेट देतील. ऐकताय ना तुम्ही? झोपले तर नाही? हां, काय सांगितलं? काहीच नाही. फक्त त्याला जाऊन सांगा, तू ज्या झाडाखाली नामस्मरण करतोय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी 1000 वर्ष निघून गेली की देव तुला येतील आणि भेट देतील, एवढं उत्तर सांगा. नारद महर्षी आले, त्या माणसाला भेटले. नारदांना परत नमस्कार केला. माझी शंका विचारली, माझा प्रश्न विचारला? हो विचारला. काय म्हटले देव? देवानं असं सांगितलंय. त्या माणसाला उत्तर दिलं नारदांनी, देवानं असं सांगितलंय की तू ज्या झाडाखाली नामस्मरण करत बसलायस त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी 1000 वर्ष निघून गेली की देव येतील आणि तुला भेट देतील. त्यानं फक्त एवढंच ऐकलं, देव येतील आणि भेट देतील. मागचं पुढचं त्यानं काहीच ऐकलं नाही. किती 1000 वर्षां काय त्यानं काहीच ऐकलं नाही. त्याने फक्त एवढंच ऐकलं, देव येतील आणि भेट देतील. आणि या वचनानं त्याला एवढं सुख झालं, एवढी त्याच्या अंतःकरणाची तळमळ वाढली. देव भेट देणार हे म्हटल्यानंतर आतापर्यंत तो ज्या गतीनं रामकृष्ण हरी म्हणत होता ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ती गती वाढली आणि वेगानं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायला लागला. हा निरोप कळवला. तो त्याच्या जागेवर नामस्मरणाला बसला. 2-4 घटिका फक्त गेली आणि नारद महर्षी निघाले. तेवढ्यात देव आले. देव आले आणि देवानं त्याला दर्शन दिलं. देवानं त्या झाडाखाली बसलेल्या माणसाला दर्शन दिल्याबरोबर नारदांनी हा सगळा प्रकार बघितला. नारदांना प्रश्न पडला. नारदांनी देवाला बाजूला घेतलं. देवा इकडे या, थोडं बाजूला चला. काय झालं म्हटले? नाही, मला असं वाटलं होतं की माणसंच खोटी बोलतात म्हटले. मग अहो तुम्ही पण? मी काय खोटं बोललो म्हणे? अहो आत्ता वरती मला सांगितलं, ज्या झाडाखाली बसला तेवढी 1000 वर्ष निघून गेल्यानंतर मग तुम्ही त्याला भेट द्याल. बरोबर सांगितलं होतं म्हणे. अहो मग तुम्ही लगेच कसे काय आलात? देवानं उत्तर दिलं, अहो मी लगेच आलो म्हणजे काही विपरीत केलं नाही. तो तेव्हा तुम्ही जेव्हा मला त्याला दाखवलं तेव्हा
तो ज्या गतीनं रामकृष्ण हरी म्हणत होता ना, त्या गतीकडे बघून मी तेवढी 1000 वर्ष सांगितली होती. पण जेव्हा तुम्ही सांगितलं की देव येतील आणि भेट देतील, हे ऐकल्यानंतर त्याच्या नामचिंतनाची गती एवढी वाढली की तेवढी 1000 वर्ष निघून गेली. मी आलो आणि त्याला दर्शन दिलं. विश्वासे, माझं उत्तर याच्यात आहे. विश्वास फक्त जर असेल तर भगवान परमात्मा येतो आणि आपल्याला भेट देतो. विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. रामायणाचा थोडासा भाग बघितला तर ज्या वेळेला प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर जाऊन पोहोचतात आणि ती दगडं पाण्यामध्ये सोडली जातात की ती दगडं तरंगतात. ती दगडं तरंगली, ती प्रभू रामचंद्रांच्या नामाने तरंगली हे नक्की आहे. पण नामाने तरंगत असताना सुद्धा ज्यांचा त्याच्यावर विश्वास होता त्यांच्याच हातून तरली, सगळ्यांच्या हातून तरली नाही. ज्यांचा विश्वास आहे की राम नामानं ही दगडं तरतील त्यांच्याच हातून दगडं तरली म्हटले. काय त्याच्यामध्ये श्रद्धाभाव आहे. विश्वास असेल, विश्वास असेल तर वानरांच्या हातून दगडं तरली याच्यात काहीच नवल नाही. ते अद्भुत रामायणामध्ये अशी गोष्ट आहे, अद्भुत रामायणामध्ये की असं गेले समुद्राच्या तीराला, पलीकडच्या बाजूला कसं जावं कळेना. समुद्र देवतेची प्रार्थना केली, प्रसन्न होऊन उपाय सांगितला. दगडावर राम नाव लिहायचं आणि दगड समुद्रात सोडायचं की ते मग ते दगड तरणार वगैरे वगैरे सगळा प्रकार झाला. आणि ते सेतू बांधायला सुरुवात केली. आता सेतू बांधायला सुरुवात केली ते कशानं? राम नावाच्या दगडानं. ही बातमी सर्वदूर पसरली आणि होता होता रावणाला जाऊन कळली. रावणाला कळलं की आपला शत्रू असलेला राम त्याच्या नावानं दगड तरतात, त्याच्यानं सेतू बांधायला घेतलाय, त्या सेतूवरून तो चाल करून येणार आणि आपल्यावर विजय प्राप्त करणार आहे. हे जेव्हा रावणाला कळलं तेव्हा झालं त्यांची रावणाची आणि रावणाची बायको मंदोदरी यांचं संभाषण झालं त्याच्यावरती. मंदोदरी म्हणायला लागली, म्हणजे रामाच्या हातून दगडं तरतात? म्हटले नाही, हातूनच नाही, रामाच्या नावानं दगडं तरतात. मंदोदरी म्हणायला लागली, मग विशेष आहे म्हटले. तुमच्यापेक्षा राम कितीतरी सामर्थ्यशाली म्हणावं लागेल आपल्याला. तुमचं सामर्थ्य काही फार दिसत नाही म्हटले रामाच्या समोर. कोण म्हणतंय? मंदोदरी. कुणाला? रावणाला. तुमचं काय एवढं दिसत नाही म्हणे. त्यांची ताकद तरी बघा. इथं येतील, युद्ध करतील, ते कधीच्या कधी होऊन जाईल म्हणे. होईल पण की नाही होईल माहिती नाही, पण त्यांची ताकद बघा. अहो काय ताकद आहे. फक्त नाव दगडावर लिहिलं दगडं तरतात म्हणे. मी तुम्हाला सांगते, माझं ऐका. काय? अजून पण वेळ गेली नाही. काय करू? सीतेला तुम्ही परत देऊन टाका. अहो सामर्थ्यशाली माणूस आहे तो. सीता परत करा, ते तुम्हाला क्षमा करतील. नावानं दगडं तरतात म्हणजे. रावण विचार करायला लागला, नावानं दगडं तरतात हे ऐकून मंदोदरी एवढी प्रसन्न झाली आहे त्याच्यावरती. विचार करायला लागला, अरे आपलं सामर्थ्य कमी आहे असं दाखवून चालणार नाही, आपलं सामर्थ्य जास्त दाखवावं लागेल. रावण म्हणायला लागला, अगं मंदोदरी त्यात नवल काय म्हटलं? त्यात नवल काय? रामाच्या नावानं दगडं तरतात याच्यात काहीच नवल नाही. ते तर मला पण करता येतं म्हणे. तुम्हाला जमतं? मला जमतं म्हणजे मला काय नाही जमत? मला काय जमत नाही? मला सगळं काही जमतं. असाच प्रत्येक नवरा बायकोच्या समोर बोलतो की नाही सांगा? मला काय जमत नाही, मला सगळं येतं, मला काय कळत नाही, मला जगातलं सगळं कळतं. जमतं तुम्हाला? जमतं, चल तुला दाखवतो म्हटले. घेऊन गेला समुद्राच्या काठी आणि मंदोदरीला म्हटलं, बघ मी तुला आता दगड तारून दाखवतो. त्याच्यात काय नवल आहे? रामाच्या नावानं तरतील, माझ्याही हातून तरली जातील. त्यानं एक दगड घेतला, तो दगड घेतला, तोंडाजवळ घेऊन गेला आणि तो दगड पाण्यामध्ये सोडला. तरला नाव दगड. रावणाच्या हातून दगड तरला. मंदोदरीला आता नवल वाटलं. वा वा वा, काय सामर्थ्य म्हटले. परत दुसरा दगड घेतला, तोंडाजवळ घेऊन गेला, मंत्र पुटपुटला, परत ते पाण्यात सोडलं, ते पण दगड तरलं. असे करता करता काहीशी दगड तारली गेली आणि मंदोदरीला त्याचा आनंद झाला. तिला बरं वाटलं. ती म्हणायला लागली, वा वा, तुमचं पण सामर्थ्य फार छान आहे, तुमच्याकडे पण एक मोठी सिद्धी आहे, तुमच्या पण हातून दगड तरतात. तिला आनंद वाटला त्याचा. घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांचं परत संभाषण झालं. मंदोदरीनं रावणाला विचारलं, तुम्ही दगड तारलीत ते मला बरं वाटलं, पण एक शंका आहे, विचारू का? विचारा म्हटले. काय शंका आहे? माझी फक्त शंका एवढीच आहे की प्रत्येक दगड समुद्रात टाकण्याच्या आधी तुम्ही तोंडाजवळ घेऊन जाऊन एक मंत्र म्हणत होते म्हटले. तो मंत्र काय तेवढा सांगता काय? नाही म्हटलं, मंत्र नाही, या उपाधी माझी गुप्त. काय तो गुप्त आहे म्हटले, तो मंत्र नाही सांगणार. अरे तेवढं कुठं सांगायचं का? नाही नाही म्हणे, सांगा ना, तेवढं फक्त मंत्र सांगा. मी तुमची बायको आहे की नाही? बरं नुसती बायको नाही, पट्टराणी आहे की नाही? आवडती बायको आहे की नाही? मला सांगा बरं, काय मंत्र?
काय नाही राहू दे ना म्हटले, काय मंत्र वगैरे काय नव्हतं, ते माझ्याकडे राहू दे. नाही नाही म्हणे सांगा तरी. फार आग्रह केल्यानंतर रावणानं सांगितलं काही नाही, तो दगड फक्त मी तोंडाजवळ घेऊन जायचो आणि त्या दगडाला सांगायचो बघ तुला पाण्यावर तरंगावं लागेल, तुला रामाची शपथ. कळलं तर पहा, रामाच्या नावानं तरतील हा विश्वास रावणाला सुद्धा आहे. विश्वास आहे, विश्वास रावणाच्या शत्रूच्या अंतःकरणात सुद्धा विश्वास आहे. या विश्वासानं त्या रामनामामध्ये जे असलेलं सुख आहे त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. विश्वासे अनुभव पाही विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा